विचार करताय? तुम्ही उद्या 12 वाजता आमच्या घरी यायचे ठरवून टाकलंय. येस. आणि आमच्या घरी तुम्ही बाहेरून फूड ऑर्डर केलंय. वा. माझं सगळं प्री प्लॅन्ड असतं मॅडम. कधी करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं हे सगळं ठरलेलं असतं. हे बघा, तुम्ही ते तुमच्या वेळांचं वगैरे काय ते ठरवा, पण जेवणाचं नको. हा, म्हणजे आमच्या घरी बाहेरचं जेवण नाही अलाउड. आउटसाइड फूड चालत नाही का? तुमच्या घरात रेस्टॉरंट आहे का? नाही, पण आमचं घर आहे की नाही, आणि आमच्या घरामध्ये ना हायजीन सांभाळून छान चविष्ट रुचकर असं जेवण बनतं. अन्नपूर्णा प्रसन्न आहे आमच्या घरावर, त्यामुळे जेवणाचे निर्णय हे आम्ही घेऊ. नाही नाही नाही, तसं नाही होणार मॅडम. कारण माझं ना खायच्या प्यायच्या सवयी ठरलेल्या आहेत. मी असं कुठेही पटकन जाऊन बाहेर खाऊ शकत नाही. मी एक तर घरात खातो, ते देखील आजीच्या हातचं, किंवा मग माझ्या काही अत्यंत सिलेक्टिव्ह प्लेसेस आहेत, मी फक्त तिथेच जाऊन खातो. त्यामुळे असं मी कुठेही नाही खाऊ शकत. एक काम करूया, आपली मीटिंग झाल्यानंतर मी बाहेर रेस्टॉरंटवर जाऊन खाईन. अहो ऐका, असं नका करू. नाही नाही, नको. आता पुढचं काहीच नको बोलूया, कारण माझ्यासाठी हा विषय इथे थांबला. आपण मुद्द्याचं बोलूया. तर उद्या मी तुमच्याकडे आल्यानंतर आपली मीटिंग साधारणपणे 40 ते 45 मिनिटं चालेल. त्याच्यानंतर आम्ही निघू, कारण त्याच्या पुढची मीटिंग माझी बरोबर 1 वाजून 13 मिनिटांनी आहे. हा, आणि तुम्ही खरंच घड्याळात. नाही म्हणजे सगळंच तुमचं ठरलंय ना, मग आपण कशाला भेटलोय? मी काय ठरवलं ते तुम्हाला कळलं पाहिजे ना, म्हणून. हे काय, हे मेसेज करूनही कळवू शकला असतात. भेटलो कशाला त्यासाठी? नाही, पण मेसेजवरती टोन कळत नाही ना मॅडम, म्हणून आपण भेटलो. आणि मी तुमचा रिस्पेक्ट केला, तुमच्या वेळेचा रिस्पेक्ट केला, आणि या सगळ्यामध्ये मला स्वतःला ऍडजस्ट करून मी तुम्हाला भेटलो. आय एम सो फ्लॅटर्ड. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. उद्या भेटूया आपण मीटिंगला. एक मिनिट, हे मीटिंग काय लावलंय तर तुम्ही? हे काय तुमच्या ऑफिसची बिझनेसची डील आहे का? लग्नाची बोलणी करायला भेटतात माणसं. तुम्हाला आता माझ्या प्रत्येक वाक्यातल्या प्रत्येक शब्दामध्ये खोट काढायची आहे का? तसं नाही, पण मीटिंग आणि बोलणी यात फरक आहे, एवढंच म्हणते आम्ही. ठीक आहे, आपण मीटिंग न करता बोलणी करू. ओके ओके, ठीक आहे. या तुम्ही उद्या घरी. मी माझ्या घरच्यांना सांगून ठेवते. हो, हात भाजेल. हा, एवढंच बोलायचं होतं, त्याच्यासाठी केवढा वेळ गेला. त्याच्यात येण्या जाण्यात माझा वेळ गेला, त्याच्यात माझी बोटं भाजली. काय चाललंय हे सगळं? एक मिनिट, आता त्याचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका. तुम्हीच सांगितलं ना त्याला, एक पातेलं घे, त्यात गरम पाणी टाक, मग ते उकळू दे, मग ते उकळत्या पाण्यामध्ये ग्लास टाक, मग तसे चिमट्याने मुळात कोणी ग्लास उचलतं का? तुमच्यामुळे त्याला तेही करावं लागलं. चिमट्याने उचलून तो ग्लास ठेवतोय म्हणजे ते गरम असणार हे कळायला नको का? तुमचे इन्स्ट्रक्शन्स होते ना, आता घेतलात हात भाजून, आणि माझ्यावर काय चिडताय? मी तुम्हाला काही बोललोय का? दोघातली तुटे